दुर्गे दुर्गटभारी तुझविण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारे. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या दुर्गेच्या कविता या काव्यजागरात मी वैशाली मोहिते आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मानवाच्या जीवनाचे प्रतिबिंब म्हणजे साहित्य. वेद काळापासून आजपर्यंत या प्रतिबिंबाच्या कळा बदलत गेल्या. जगण्यातून आलेलं शहाणपण लोकसाहित्यातून प्रकटलं. लोकसाहित्यातून लोकमन प्रकट होतं. लोकसाहित्याची परंपरा मौखिक परंपरा. ही मौखिक परंपरा स्त्रियांनी नेटाने आणि नेटकेपणाने जपली. वेद काळापासून असलेला अध्ययनाचा अधिकार मधली काही शतकं खंडित झाला. ऋग्वेद मंत्राच्या द्रष्ट्या ऋषींची जशी यादी आहे ना, तशीच यादी मंत्रद्रष्ट्या स्त्रियांची देखील आहे. बृहदक अरण्य उपनिषदात गार्गी, मैत्रेयी या स्त्रियांचा उल्लेख आहे. इंद्राणी, सरमा, रोषमा, उर्वशी, लोपामुद्रा, यमी, शाश्वती, लक्ष्मी, सार्पराज्ञी, सूर्या, सावित्री या ब्रह्मवादिनी होत्या. यांना वेदाधिकार होता. आज आपण दुर्गेच्या कविता या कार्यक्रमात कवितेच्या माध्यमातून स्त्रियांच्या जाणीवा, संवेदना यांचा उद्गार करणार आहोत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या दुर्गेच्या कविता कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण समाज मनावर ठसा उमटविणाऱ्या, समाजाचा दीपस्तंभ असलेल्या स्त्रियांना, त्याचबरोबर प्रकाशझोतात नसलेल्या पण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडणाऱ्या प्रत्येक दुर्गेला वंदन करणार आहोत. साहित्यदीप प्रतिष्ठान गेली 10 वर्षे सातत्याने दर्जेदार साहित्यिक उपक्रम घेत आहे. लॉकडाऊनच्या काळातही या उपक्रमात खंड पडलेला नाही. त्यांनी मंचीय कार्यक्रमात इतकेच ऑनलाईन कार्यक्रमही उत्तमरित्या सादर केले. याचे विशेष कौतुक आहे. अनेक पुरस्कार प्राप्त साहित्यदीप प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात सहभागी होणं ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट असते. आणि त्याच कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या 100हून अधिक जुन्या सन्मानीय आद्य साहित्य संस्थेबरोबर होत असेल तर हा दुग्ध शर्करा योगच. गेली 10 वर्ष साहित्यदीप प्रतिष्ठान दर महिन्याला एक साहित्यिक उपक्रम घेऊन आपल्या भेटीला येत असते. त्याचबरोबर नव्या आणि जुन्या साहित्यिकांचा संगम साहित्यदीप प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर होतो. कार्यक्रमाच्या आरंभी साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्नाताई चांदगुडे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतील. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या दुर्गेच्या कविता या कविसंमेलनात मी ज्योत्स्ना चांदगुडे आपणा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आज हा कार्यक्रम सादर करताना मला खूप आनंद होत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेसारखी 100 वर्षापेक्षा जास्त जुनी असलेली संस्था यांच्यासोबत साहित्यदीप प्रतिष्ठानला हा कार्यक्रम करायला मिळतोय, याचा विशेष आनंद आहे. हे आमचं परमभाग्य आहे असंच मी समजते. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष माननीय प्राध्यापक मिलिंद जोशी सर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार होत आहे. त्यांचे मनापासून मी आभार मानते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सर, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे सर, कोषाध्यक्ष माननीय सुनीताराजे पवार, संचालक प्रमोद जियाडकर, उद्धवजी कानडे आणि इतर सर्व संचालक या सगळ्यांचे
मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तयार करण्यासाठी किंवा आपल्यासमोर सादर करण्यासाठी वैशाली मोहिते हिनं भरपूर सहकार्य केलं आहे. तिचेही मी मनापासून आभार मानते. ती सूत्रसंचालनही अतिशय सुंदर करते. त्यासाठी तिला मी धन्यवाद देते आणि पुढे साहित्यदीपविषयी थोडंसं बोलते. साहित्यदीप गेल्या 10 वर्षापासून कार्य करणारी संस्था आहे. दर महिन्याला एक असे गेली 10 वर्ष अतिशय दर्जेदार असे कार्यक्रम साहित्यदीप प्रतिष्ठान देत आले आहे. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलनं, चर्चासत्र, परिसंवाद, गाण्यांचे कार्यक्रम असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम दिले जातात. तसेच अनेक पुरस्कार साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने दिले जातात, ज्यात काव्यदीप पुरस्कार, कथादीप पुरस्कार, साहित्यदीप पुरस्कार, गझलदीप पुरस्कार, कलादीप पुरस्कार असे वैविध्यपूर्ण पुरस्कार दिले जातात. तसेच 5 सप्टेंबर या दिवशी आपण दरवर्षी शिक्षकांसाठी पुरस्कार देत असतो. 9 शिक्षकांना पुरस्कृत करतो. त्याचप्रमाणे मास्तरांच्या कविता हे कवी संमेलन घेत असतो. 8 मार्चला महिला दिनानिमित्त कवयित्रींचं कवी संमेलन घेतो. तर पुरुष उवाच हे कवींचंही संमेलन आपण घेत असतो. दरवर्षी जून-जुलै महिन्यामध्ये आम्ही 50 विद्यार्थी दत्तक घेत असतो आणि यांना गणवेश आणि शालेय साहित्याचं दरवर्षी वाटप करत असतो. तर साहित्यदीपचे असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम चालूच असतात. पण त्यात हा दुर्गेच्या कविता हा जसा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे, तसाच दिवाळी पहाट हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि एक वेगळा कार्यक्रम आहे हे सांगायला मला अतिशय आनंद होतो. याचं कारण दिवाळी पहाटला सकाळीच पहाटे आम्ही कवी संमेलन घेतो. अशी साहित्यिक दिवाळी पहाट फक्त साहित्यदीप प्रतिष्ठानच साजरी करते, याचा मला अभिमान आहे. त्याचप्रमाणे त्याच दिवशी सकाळी साहित्यदीप हा दिवाळी अंकसुद्धा आम्ही दरवर्षी प्रकाशित करत असतो. हे सगळं करताना माझ्याबरोबर धनंजय तडवळकर साहित्यदीपचे कार्याध्यक्ष हे सातत्याने सोबत असतात. आमच्या दोघांच्या आयोजनातून हा कार्यक्रम साकार होत असतो. पण त्यामागे पुन्हा आमचे सगळे सल्लागार आधारस्तंभ म्हणून पाठीमागे उभे असतात, ज्यात ॲडव्होकेट विलास अत्रे, कवी विसू चव्हाण, गझलकार राजेंद्र शहा, कवी पंडित डॉक्टर संदीप अवचट, चंद्रशेखर मोरे हे सगळेच जण आमच्याबरोबर आम्हाला साथ द्यायला तयार असतात आणि त्यांच्यामुळेच आमचा हा कार्यक्रम जो आहे हे नेहमी दर्जेदार आणि उत्तम होत असतात. त्याचप्रमाणे प्रतिभा पवार, माधुरी गयावळ, सतीश गयावळ, उदय कुलकर्णी आणि विजय शेंडगे हेही प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला सहकार्य करत असतात. त्यांच्यातूनच कार्यक्रम उत्तम रीतीने सादर होतो. या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते. आणि दुर्गेच्या कवितेसाठी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर निलिमाताई गुंडी यांनी ताबडतोब अध्यक्ष व्हायचं कबूल केलं. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं अतिशय सुंदर असं मनोगत या ठिकाणी दिलं आहे. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. पुन्हा एकदा साहित्य परिषदेतील सगळ्यांचे आभार मानते. आणि आज या कवी संमेलनासाठी महाराष्ट्रातील सर्वच विभागातून कवयित्री इथे आलेल्या आहेत. त्या सगळ्या जणींचे मी मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. व्यवसायाने अभियंता असलेले प्राध्यापक मिलिंद जोशी सरांच्या अमोघ वक्तृत्वाने आपण सर्वच मंत्रमुग्ध आहोत. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचा वारसा दमदारपणे पुढे नेणारे मिलिंद जोशी सर. सिमेंट विटांच्या बांधकामा इतकेच शब्दांचेही सकस बांधकाम करणाऱ्या मिलिंद जोशी सरांची 17हून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. विचार साधना पुरस्कार, उत्कृष्ट साहित्य लेखनासाठी अनंत कणेकर पुरस्कार, चिवी जोशी पुरस्कार असे मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ही आद्य साहित्य संस्था, महाराष्ट्र राज्याचे भूषण असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या इतिहासातील सर्वात तरुण कार्याध्यक्ष मिलिंद जोशी सर.
त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्यदीप प्रतिष्ठान यांच्या वतीने नवरात्राच्या निमित्ताने आयोजित जागर स्त्री शक्तीचा या कविसंमेलनामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 4 वर्षापासून हा उपक्रम घेण्यात येतो आहे. त्याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतो आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव अशी संस्कृती असणाऱ्या या देशामध्ये मातृत्वाचा गौरव केला जात होता, पण स्त्रीत्वाची मात्र अप्रतिष्ठा केली जात होती. स्त्री प्रथम सुविद्य झाली पाहिजे, मग तिच्या आत्मप्रकटीकरणाचं युग सुरू होईल असं समाजातल्या जाणत्या धुरीणांना वाटलं आणि त्यांनी स्त्री शिक्षणाला प्रारंभ केला. आज भूगर्भापासून अंतरिक्षापर्यंत असं एकही क्षेत्र राहिलेलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला नाही. असं असतानाही मन विषण्ण करणाऱ्या काही घटना या आसपास आपल्याला घडताना दिसतात. पण दुसरीकडे एक आनंदाची गोष्ट आहे की शिक्षणामुळे स्त्रियांना आत्मभान आलं, त्या आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाल्या, स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या, स्वतःविषयी सजगतेनं विचार करण्याची एक शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यातून त्यांचं जे लेखन आहे ते आज एका वेगळ्या टप्प्यावरती येऊन थांबलेलं आहे. म्हणजे 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये स्त्री साहित्याचा प्रवाह आला आणि आज तो मुख्य प्रवाहाशी एकरूप झालेला आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे असं वाटतं. तेव्हा आज नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने या कविता दुर्गेच्या हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रभरातून ज्या कवयित्री सहभागी झालेल्या आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि या उत्तम कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल धनंजय तडवळकर, ज्योत्स्ना चांदगुडे, ॲडव्होकेट प्रमोद आडकर, उद्धव कानडे, माझे सहकारी तर नेहमी बरोबर असतातच, त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. स.प. महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्य, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे या संस्थेच्या विश्वस्त डॉक्टर निलिमाताई गुंडी आज आपल्या दुर्गेच्या कविता या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. भाषा अभ्यासक असलेल्या निलिमाताईंचे भाषाविषयक लेखसंग्रह, कविता संग्रह, ललित लेखसंग्रह, समीक्षा, संपादन, संशोधनात्मक लेखन, बालवाङ्मयीन लेखन अशा विविध अंकी विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांची 25हून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. गतकाळाची गाज या त्यांच्या नव्या पुस्तकातून त्यांनी स्त्रीलिखित आत्मकथनांचा सांस्कृतिक अंगाने अभ्यास केला आहे. आभाळाचा फळा आणि कानामात्रा या बालकविता संग्रहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. निरागस या बालांसाठी असलेल्या अंकाचे त्यांनी संपादन केले आहे. 10वीच्या पाठ्यपुस्तकात त्यांचा बोलतो मराठी हा पाठ समाविष्ट आहे. निलिमाताईंचे अध्यक्षीय भाषण ऐकायला आपण सगळेच जण उत्सुक आहोत. मी निलिमाताईंना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, मी निलिमा गुंडी. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे या 2 संस्थांच्या वतीनं दुर्गेच्या कविता हा उपक्रम आपण ऐकला. या 2 संस्था एकत्र येऊन अनेक वर्ष हा उपक्रम साजरा करत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातली साहित्यविषयक मातृसंस्था आहे. तिला 100हून अधिक वर्षांची भरभक्कम परंपरा आहे. आजही ती साहित्य विश्वातली एक अग्रगण्य संस्था आहे. साहित्यदीप प्रतिष्ठान ही संस्थासुद्धा दशकाहून अधिक काळ पुण्यामध्ये सतत काम करते आहे. कवी संमेलनं घेणं, साहित्यिकांना पुरस्कार देणं
चर्चासत्र भरवणं अशा वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम या संस्थेतर्फेही आयोजित केले जातात आणि त्यामुळे पुणेकरांना ही संस्था चांगली परिचित अशी आहे. या दोन संस्थांचा हा जो एकत्रित उपक्रम आहे तो म्हणजे माझ्या मते परंपरा आणि नवता यांचा मिलाफ आहे. अशा उपक्रमांमुळे परंपरेला नवी काट टाकून समोर येता येतं आणि नवतेला परंपरेचं संचित जे आहे त्याचं बळ मिळतं आणि त्यामुळे हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी या उपक्रमाला शुभेच्छा देते. मला यात सहभागी करून घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करते आणि अध्यक्ष या नात्याने 4 शब्द सांगते. आजच्या या कवयित्रींच्या संमेलनाच्या कार्यक्रमाचं नावच होतं दुर्गेच्या कविता. दुर्गा ही एक सांस्कृतिक प्रतिमा आहे. संस्कृतीच्या वाटचालीमध्ये नव्या नव्या संकल्पनांची कुठेतरी निर्मिती होत असते आणि ती निर्मिती जी असते त्या संकल्पनांना पुढे अर्थपूर्ण प्रतिमा असं रूप येत जातं. काही वेळा त्या प्रतिमा कालानुरूप अशा वेगळा अर्थ धारण करतात. नवनवोन्मेषशालिनीसुद्धा पाहायला मिळतात. दुर्गा ही जे रूप आहे देवीचं, हे रूप एक जागरूक, प्रतिकारक्षम आणि तेजस्वी असं रूप आहे स्त्रीचं. आजच्या काळातली निर्भया ही जी स्त्रीची प्रतिमा आहे ती जणू काही त्या दुर्गा या रूपाचाच कालानुरूप बदललेला असा आविष्कार आहे असं म्हणायला हरकत नाही. आज तुम्हाला असं दिसेल आजसुद्धा रोजच्या बातम्या वाचताना की स्त्रीवरच्या अत्याचाराच्या बातम्या अजूनही आपल्याला वाचायला लागतात, त्या सारख्या ऐकू येत असतात. स्त्रीच्या मनामध्ये कुठेतरी एक अतिशय भय असं पेरलं गेलेलं आहे आणि ते प्रत्यक्षात तसंच अजूनही आहेच. याचं कारण या अशा प्रकारचं वातावरण आणि त्यामुळे स्त्री जाणीवेच्या ज्या कविता असतात त्यामधून काही वेळेला स्त्रीच्या मनामध्ये जे एक गोठलेलं मौन असतं किंवा तिच्या मनामध्ये जे एक भय असतं तिला निःशब्द करून टाकणारं, ह्याची भावस्पंदनं असतात आणि ती व्यक्त होतात. तर काही वेळेला स्त्री जाणीवेच्या कवितांमध्ये शब्द परजून ठेवायची, लखलखत्या आत्मभानाची अशा प्रकारची ओजस्वी कविता आणि त्याची भावस्पंदनही ऐकू येत असतात. या दोन्ही टोकांमधल्या अभिव्यक्तीच्या कविता आपण नक्कीच आज ऐकल्या असतील आणि त्यामुळे तुम्हाला हे जे कवयित्रींच्या मनातलं स्त्रीच्या भावनांचं जे विश्व आहे की एका बाजूने ते काही बाबतीत सांकेतिकच आहे कारण इलाज नाही आहे, काळच बदलत नाही आहे परिपूर्ण रूपात, आणि दुसऱ्या बाजूने स्त्री मात्र बदलते आहे. या दोन्ही रूपांची ओळख करून देणारं असं ते एक विश्व आहे आणि त्या विश्वाची आपल्याला एक कल्पना त्यातनं येत जाते. ह्या ज्या साहित्यिक संस्था असतात त्यांनी केवळ रसिकतेचं संगोपन करून चालत नाही, म्हणजे तेवढंसं पुरेसं नसतं. याचं कारण काय तर चांगली कविता ही समाज मनामध्ये अशी रेंगाळत राहते, ती खोल झिरपत जाते आणि त्यातून समाज मनाचं जे संवेदन असतं ते हळूहळू वेगळ्या प्रकारची मूस धारण करून बदलण्याची ही शक्यता असते. आता हे जे काम आहे हे खूप नाजूक आहे आणि ते खूप अवघड आहे. त्यासाठी कलात्मक आव्हानं पण खूप आहेत आणि तशा प्रकारचं साहित्य लेखन, तशा प्रकारच्या कविता आज लिहिल्या जात आहेत. याच्या मला कुठेतरी याचं समाधान वाटतं, आनंद त्याविषयी व्यक्त करावा असा वाटतो. तेव्हा आजही आम्हा कवयित्रींना काय कवींनासुद्धा समाज मनाची मूस तप्त रूपामध्ये विधायक रूपात बदलण्याची अशी जी काही निकड आहे त्याला योग्य अशा प्रकारचं काव्यलेखन करता यायला हवं असं मला वाटतं. मी माझ्या कवितेच्या 2 ओळी शेवटी सांगता करण्यासाठी म्हणते. त्या ओळी अशा आहेत. आईला विचारतीये लेक काय शिस्तय रटारटा, आईला विचारतीये लेक काय शिस्तय रटारटा, आई म्हणतेय ऐक, आई म्हणते ऐक, मी काळ रांधत ठेवलाय बाळ तुझ्याकरता, मी काळ रांधत ठेवलाय बाळ तुझ्याकरता.
तेव्हा काळाला तप्तरूप देऊन बदलायचं काम कवितेतनं होऊ शकतं, हा मोठा विश्वास माझ्या मनात कवितेविषयी आहे आणि तो आजही आपण अनुभवला असेल अनेक गणींच्या कवितांमधून. तेव्हा मी या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देते आणि आपले आभार मानते. धन्यवाद. निलिमाताईंनी दुर्गा आणि स्त्री जाणीवा अतिशय सुंदर रीतीने उलगडून दाखवल्या. धन्यवाद निलिमाताई. रसिका हो, निलिमाताईंच्या ओजस्वी अध्यक्षीय भाषणानंतर आता आपण आधुनिक दुर्गेनं कवितेतून व्यक्त केलेल्या तिच्या भावना, संवेदना, जाणीवा समजून घेणार आहोत. स्त्री जाणीवा समजून घेणं, तिचं जगणं समजून घेणं म्हणजेच आपलाच एखादा अनुभव आपण अनुभवणं होय. संस्कृत साहित्यातील स्त्रियांचे चित्रण हे कर्तृत्ववान, बुद्धिमान असेच आहे. त्यांच्यात आत्मविश्वास आणि स्वावलंबन आढळतात. ऋग्वेदातील काही सूक्तांचे कर्तेपण स्त्रियांकडे गेलेले आहे. महाभारतातील सर्वच विदुषींचा उल्लेख करणं शक्य नाही, पण सुलभा आणि जनमेजयाच्या संवादावरून त्या काळातील स्त्री पुरुष अभेदाची कल्पना येते. दमयंती, देवयानी, शर्मिष्ठा, विदुला, अंबा यांच्या जीवनातील घटना प्रसंगांनी तत्कालीन समाजस्थितीत स्थित्यंतर घडवून आणले. महाभारतातील सत्यवतीकडून आजच्या प्रत्येक स्त्रीनं शिकण्यासारखं आहे. आपल्या हक्कासाठी जागरूक असायलाच हवं हे सत्यवतीने त्यावेळी दाखवून दिलं. द्रौपदी, गांधारी, कुंती यासारख्या स्त्रियांनी समाज रचनेला अनुकूल असे काही निर्णय घेतले होते. मी कवयित्री संमेलनात सर्वप्रथम आमंत्रित करते आहे आपल्या संमेलनाध्यक्ष निलिमाताई गुंडी यांना. निलिमाताई 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला संमेलनाच्याही अध्यक्ष होत्या. ऐकूया निलिमाताईंची कविता. नमस्कार, मी निलिमा गुंडी. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे या दोन संस्थांच्या तर्फे दुर्गेच्या कविता हा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये सहभागी होताना मला आनंद वाटतो. मी माझी कविता सादर करते आहे. कवितेचं नाव आहे ती. भाजली की ती येते ज्वारीसारखी फुलून, लोटून दिली की ती गाते नदीसारखी होऊन. भाजली की ती येते ज्वारीसारखी फुलून, लोटून दिली की ती गाते नदीसारखी होऊन. कोंडली की ती येते वाफेसारखी बनवून, आपटली तरी ती जाते विजेसारखी चमकून. कोंडली की ती येते वाफेसारखी बनून, आपटली तरी ती जाते विजेसारखी चमकून. कोसळली तरीही ती येते सरीसारखी रुजून, वाळीत टाकली तरी ती येते कविता होऊन. कोसळली तरीही ती येते सरीसारखी रुजून, वाळीत टाकली तरी ती येते कविता होऊन. आता तुम्ही तिला छळणार तरी कसं? आता तुम्ही तिला छळणार तरी कसं? तिला ठाऊक तिचं गुपित सर्जनाच्या वाटांचं, तिला ठाऊक तिचं गुपित सर्जनाच्या वाटांचं. धन्यवाद. यमाकडून पतीचे प्राण आणणारी सावित्री समाज मनावर ठसवली गेली, पण तिच्या पित्याने तिला पती निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते हे समाजपुरुष सोयीस्कररित्या विसरला. मध्ययुगीन कालखंडात वेगवेगळ्या धर्मपंथातील अनेक संत स्त्रिया पुढे आल्या. त्या त्यांचा विचार मांडत राहिल्या. जो परमार्थ मार्ग स्त्रीच्या दृष्टीने कठीण आहे असं मानलं जात होतं, तो परमार्थ मार्ग मीराबाई, ललदेद, जनाबाई, सोऱ्याबाई, निर्मळा, कान्होपात्रा, विठाबाई, भागूबाई, सखूबाई, वेणाबाई, बेहणाबाई, नाथपंथी गंगाबाई
यांनी चोखाळला. निर्भीडपणे स्वतःचा स्वतंत्र ठस्सा उमटवला. जनाबाई सोयराबाईंनी तर विठ्ठलाला शिव्या घालण्याचंही बळ दिलं. खरं तर याआधी महदाईसा यांनी महानुभाव पंथी दीक्षा घेतली. ते एक क्रांतिकारी पाऊल होतं. महदाईसा पासून बेहणाईपर्यंत हा विद्रोह दिसतो. संमेलनातील पुढच्या कवयित्री डॉक्टर अश्विनीताई धोंगडे यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांची कविता सादर करावी. अश्विनीताई SNDT महाविद्यालयाच्या निवृत्त प्राचार्या. कादंबरी, कथा, कविता, ललित, प्रवासवर्णन, बालकुमार साहित्य, एकांकिका, सामाजिक लेखन, चरित्रलेखन, अनुवादित लेखन अशा अनेक सगळ्या साहित्य प्रकाराला त्यांनी स्पर्श केलेला आहे. आणि विविध विषयांवरील एक लेखन झाल्यानंतर त्यांची पुस्तकांची संख्या 40 आहे. म्हणजे 40 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. आता खरं त्यांची एवढी नावं घेणं आता इथे शक्यच नाही आपल्याला. आणि शासनाचा केशवसूत हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्या मानाच्या पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. लँग्वेज अँड जेंडर या अमेरिकन पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश आहे. सासवड येथे झालेल्या 2018 साली झालेल्या 21व्या आचार्य अत्रे साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. अश्विनीताई धोंगडे. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य दीप या दोन संस्थांनी आयोजित केलेल्या कविता दुर्गेच्या या कवी संमेलनामध्ये मी अश्विनी धोंगडे माझी एक कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे जाणार कुठे. जाऊन जाऊन जाणार कुठे, जाशील तिथे असतील भूते. जाशील पळून इथून लांब, तिथेही माणसाला 2 कान, 2 हात, 2 पाय. माणसाचे रूप बदलेल काय. कुठेही माणसे मातीची, खुरटलेल्या उंचीची. माणसांपेक्षा घरे मोठी, माणसांपेक्षा वैभव मोठे. स्वार्थापुढे सगळे खोटे. जाऊन जाऊन जाणार कुठे. जाशील तिथे असतील साप, घालतील भूल, मारतील हाक. ज्यांच्यासाठी जीव देशील तेच तुझा जीव घेतील. प्रेम बीम सारे झूट, पैशाची उघड मूठ. हुंडा ठरवील दोघांचे नाते. जाऊन जाऊन जाणार कुठे, जाशील तिथे असतील भूते. दुनिया सगळी गोल आहे, दुनिया सगळी गोल आहे. बाई कवडी मोल आहे. लांडग्यासारखे फाडून खातील, धावत्या गाडीतून फेकून देतील. जीव कापतील, हाडे मोडतील, मानाने जगात मिरवतील. तेच आमचे असतील नेते, चेहरे यांचे माणसांचे, आत कावे प्राण्यांचे. हृदयात यांच्या उगवतात काटे. जाऊन जाऊन जाणार कुठे. असेल जर का तुझ्यात हिंमत, असेल जर का तुझ्यात हिंमत, तूच ठरव तुझी किंमत. उघड डोळे, उघड डोळे पहा आत. काली चंडी तुझ्या मनात. दुर्गा आता होऊन ये, दुर्गा आता होऊन ये. उचल खड्ग, उचल भाला. होऊन ये तळपती ज्वाला. ज्वालेत अशुभ जळून जाईल. नवा मनू जन्मा येईल. तुझ्याच उदरी जन्म घेईल. उद्याचे जग नवे. जाशील तू जिथे जिथे, तिथून तिथून पळतील भूते, पळतील भूते.
संत कवयित्रींप्रमाणेच राजकारणात तळपणाऱ्या अनेक कर्तृत्वान स्त्रिया होऊन गेल्या. राजमाता जिजाबाई, महाराणी ताराबाई साहेब मराठांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी जिजाबाईंनी आयुष्य वेचले. त्या स्वराज्याच्या सल्लागार होत्या. त्यांनी स्वराज्य घडवले. तितक्याच कर्तबगार आणि कणखर होत्या ताराराणीबाई साहेब. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वराज्य सावरले. मी यानंतर आमंत्रित करते आहे आपल्या ज्येष्ठ कवयित्री संजीवनीताई बोकील यांना. त्याआधी त्यांचा परिचय करून देते. कादंबरी, कथा, काव्य, अनुवाद, बालसाहित्य, व्याकरण, हिंदी काव्यसंग्रह अशी एकूण 20 पुस्तके संजीवनीताईंची प्रकाशित आहेत. संजीवनी खोजे पुरस्कार, गदिमा पुरस्कार, काव्ययोगिनी पुरस्कार असे मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. माये ग माये या कवितेचे महाराष्ट्र शासनातर्फे पोस्टर रूपात प्रकाशन करण्यात आलेलं आहे. गोवा, गुजरात, महाराष्ट्र या राज्यात त्या पाठ्यपुस्तकात ही कविता गेलेली आहे. या कवितेचा समावेश झालेला आहे. त्याचबरोबर आता ताजं वर्तमान असं की ही कविता 5 बोलीभाषांमध्ये म्हणजे 5 बोलीभाषांमध्ये या कवितेचा भाव अनुवाद झालेला आहे. याच कवितेचा इंग्लिश आणि जर्मनमध्येही अनुवाद झालेला आहे. स्वित्झर्लंड येथे अखिल युरोपियन अधिवेशनात आला शब्द वयात या त्यांच्या स्वरचित काव्य प्रस्तुतीच्या कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. आणि हाच कार्यक्रम पुढे जर्मन, हॉलंड आणि लंडनमध्ये त्यांनी सादर केला. आकाशवाणीच्या अखिल भारतीय कवी संमेलनात मराठी कवितेचे प्रतिनिधित्व यांनी केले आहे. आला शब्द वयात आणि आशिष गणरायाचा या ध्वनिफिती HMV तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. संजीवनीताई. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होत असलेल्या दुर्गेच्या कविता या कवी संमेलनात मी माझी स्त्री अर्थ ही कविता सादर करते आहे. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीशी निगडीत अशी कविता स्त्री अर्थ. आई लावत असतात सांजवात तुळशीजवळ, आई लावत असतात सांजवात तुळशीजवळ, तेव्हा घुसते तिची स्वारी आत, तेव्हा घुसते तिची स्वारी आत. अंगातलं पांढरं चिलखत आणि पारदर्शी जिरेटोप काढून ठेवताना बाहेरच ओरडून सांगते ती त्यांना, अहो आई मोहीम फत्ते. ते चाचाजी आज डिस्चार्ज होऊन घरी गेले बरं का. आणि म्हणाले जाताना वॉर्डातल्या सगळ्या पेशंटांना की कोरोना से डरो ना. रातोरात किल्ल्याचं खिंडार बुजवणाऱ्या चांदबिबीच्या बेलाख पावलांनी ती शिरते घरात. रातोरात किल्ल्याचं खिंडार बुजवणाऱ्या चांदबिबीच्या बेलाख पावलांनी ती शिरते घरात. तेव्हा चौकटही झुकते घराची, तेव्हा चौकटही झुकते घराची. देवघरातील उदबत्ती घालते सुगंधाची वलय तिच्या गळ्यात. मूर्ती करतात नतमस्तक वंदन आणि तुळशीबाई करते तिचं औक्षण समोरच्या उजळलेल्या दिव्यानं. तेव्हा परंपरेच्या उंबरठ्याचा ताठाही गेलेला असतो पार वितळून तिच्या स्त्री अर्थाच्या धगीनं, तिच्या स्त्री अर्थाच्या धगीनं. धन्यवाद. संजीवनीताई, आजच्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारी तुमची कविता होती. धन्यवाद. 18वे शतक हे पेशवाईचा काळ म्हणून ओळखलं जातं.
1818मध्ये दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत इंग्रजांनी पेशवेपद खालसा केलं. पण या काळातील राधाबाई पेशवे आणि गोपिकाबाई पेशवे आपल्या स्मरणात आहेत. खरं तर या काळातील अनेक स्त्रिया आपल्या स्मरणात आहेत, आपल्याला आठवतात. पण आता फक्त ह्या दोघींचाच उल्लेख मी करते. ह्या दोघींनाही सामाजिक आणि राजकीय भान होते. राधाबाई थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा यांच्या मातोश्री. या त्यांच्या मुलांना राजकीय मसलतीत सल्ला देत असत. राधाबाईंप्रमाणेच नानासाहेब पेशव्यांच्या पत्नी गोपिकाबाई याही अतिशय कणखर, खंबीर आणि विचारी होत्या. मी पुढच्या कवयित्री, आपल्या ज्येष्ठ कवयित्री अंजलीताई कुलकर्णी यांना आमंत्रित करते. त्याआधी त्यांचा परिचय करून देते. अंजलीताईंची 15 पुस्तकं प्रकाशित आहेत. 2 राज्य पुरस्कारांसह लोककवी यशवंत पुरस्कार, राजकवी भा. तांबे पुरस्कार, नासी फडके प्रतिष्ठानचा पुरस्कार, ग. दी. माडगुळकर प्रतिष्ठानचा पुरस्कार असे अनेक मानाचे, प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. बदलत गेलेली सही हा कविता संग्रह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या MA स्वायत्त अभ्यासक्रमात त्याचा समावेश केलेला आहे. आणि त्याचबरोबर 10वीच्या इंग्लिश माध्यमाच्या पुस्तकातही त्यांची कविता आहे. अंजलीताई कुलकर्णी. नमस्कार, मी अंजली कुलकर्णी. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं आयोजित या कवी संमेलनामध्ये माझी एक कविता मी सादर करते. कविता अशी आहे, ती काय सांगू पाहतीये कुणाला आणि कशासाठी, आता हे काय साठू राहत नाही तिच्या उरीपोटी. ती काय सांगू पाहतीये कुणाला आणि कशासाठी, आता हे काय साठू राहत नाही तिच्या उरीपोटी. तिने गिळले खूप, डोकेही आपटले छाताडावर. तिने गिळले खूप, डोकेही आपटले छाताडावर. ती फुटून निघाली काळजातून बेमुरवत पहाडासमोर. ती फिरली शोधत बाहेर जे होते आतल्याही आत. ती फिरली शोधत बाहेर जे होते आतल्याही आत. जे तिला हवे होते असोशीने ते होते तिच्याच आत. जे तिला हवे होते असोशीने ते होते तिच्याच आत. तिने लेखले कमी स्वतःला, सारखेच पडते घेत राहिली. तिने लेखले कमी स्वतःला, सारखेच पडते घेत राहिली. ती अनाग्रही म्हणूनच समंजस कौतुक झेलत गेली. ती अनाग्रही म्हणूनच समंजस कौतुक झेलत गेली. तिला जे हवे होते ते नकोच होते तिला, असे साऱ्यांनीच सांगितले. तिला जे हवे होते ते नकोच होते तिला, असे साऱ्यांनीच सांगितले. पटले नाही मनोमन तरी पटायला हवे असे तिलाही वाटत गेले. पटले नाही मनोमन तरीही पटायला हवे असे तिलाही वाटत गेले. मग तिने घेतले पटवून, सारेच मग सोपे होत गेले. मग तिने घेतले पटवून, सारेच मग सोपे होत गेले. कशाचे काहीच वाटेनासे झाले की कशाचे काहीच वाटत नाहीसे झाले. आता ठुसठुसते कुठे काही, कुठे दुखते अनावर. आता ठुसठुसते कुठे काही, कुठे दुखते अनावर. कधी दाटून येते काही नि टोचते गळाभर. कधी दाटून येते काही नि टोचते गळाभर. मात्र आता राहत नाही दुःख पोटामध्ये लपून. मात्र आता राहत नाही दुःख पोटामध्ये लपून. वाटते सांगितलेच नाही तर जाईल बुकी संपून. वाटते सांगितलेच नाही तर जाईल बुकी संपून. तसे छळले नाही कुणी, कुणी अन्याय नाही केला. तसे छळले नाही कुणी, कुणी अन्याय नाही केला. जसे ज्याने वागायचे तसाच तो वागत गेला. आई बाप आप्त इष्ट सखे आणि सोबती. आई बाप आप्त इष्ट सखे आणि सोबती. ठरलेल्या नात्यांनी ठरलेला व्यवहार केला तर दोष कोणाला गेला.
ठरलेल्या नात्यांनी ठरलेला व्यवहार केला तर दोष कोणाला गेला? आता वाटते सारेच तसे बांधलेले होते. आता वाटते सारेच तसे बांधलेले होते. त्यांच्या तरी हातामध्ये कुठे फासे होते? ही साखळी आहे नात्यांची, जिला आहेत 2 पदर. ही साखळी आहे नात्यांची, जिला आहेत 2 पदर. एक असते शृंखला तर दुसरी सातत्याची झालर. एक असते शृंखला तर दुसरी सातत्याची झालर. ती राहिलीच पाहिजे टिकून जर हवी असेल संस्कृती. ती राहिलीच पाहिजे टिकून जर हवी असेल संस्कृती. मग काय पडतो फरक जर जातात मने सती? मग काय पडतो फरक जर जातात मने सती? जर जातात मने सती. धन्यवाद. संस्कृती टिकवण्यासाठी मने सती जातात. खरंच अंजलीताई, मनाला चटका लावणारी ही कविता आहे. मराठेशाहीच्या इतिहासात ज्या कर्तृत्ववान स्त्रिया आढळतात त्यात झाशीची राणी, उमाबाई दाभाडे ह्या दिसतात. आणि ही यादी खरंच खूप मोठी आहे, पण आपल्याला उल्लेख करणं शक्य नाही सगळ्यांचा. राजकारण आणि समाजकारण, धर्मनीती, न्याय, व्यक्ती आणि समाज यांचा पोषक मेळ घालणाऱ्या अहिल्याबाई होळकर. त्यांच्या न्यायनिवाड्यातून आणि कार्यपद्धतीतून स्त्रियांविषयी सहानुभूती तर दिसतेच, पण त्याचबरोबर त्यांच्या हक्कांविषयी त्यांची विशेष जागरूकताही दिसून येते. अशा अहिल्याबाई होळकर. मी आता आमंत्रित करते आपल्या ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्नाताई चांदगुडे यांना. ज्योत्स्नाताई चांदगुडे साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, साहित्यदीप दिवाळी अंकाच्या संपादिका. ज्योत्स्नाताई चांदगुडे यांनी कवितेला म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणाऱ्या ज्योत्स्नाताई आणि नव्या जुन्याचा संगम घडवून आणणाऱ्या व्यासपीठावर, साहित्यदीपच्या व्यासपीठावर नव्या जुन्याचा संगम घडवून आणणाऱ्या ज्योत्स्नाताई. ह्या ज्योत्स्नाताईंचे 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत. तेजस्वला, जीवन मृत्यू, नाद अनाहत. 3 एकांकिका प्रकाशित आहेत. मैत्र पंचमी ह्या 5 मैत्रिणींचे आत्मनिवेदनात्मक असं त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे. अनेक कवी संमेलनं, आकाशवाणी, दूरदर्शनवरही त्यांच्या कविता सादर केलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पुरस्कारासह आपटे पुरस्कारासारखा मानाचा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. साहित्याबरोबरच त्यांना आदर्श शिक्षिका म्हणूनही गौरविण्यात आलेलं आहे. ज्योत्स्नाताई चांदगुडे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या दुर्गेच्या कविता या कवी संमेलनात मी ज्योत्स्ना चांदगुडे माझी एक कविता सादर करते. शीर्षक आहे हार जीत. तिला जिंकायचं नाही पण तिला हरायचंही नाही. तिला जिंकायचं नाही पण तिला हरायचंही नाही. तिला नाही राहायचं केवळ 4 भिंतींच्या घरात सुरक्षित. तिला नाही राहायचं केवळ 4 भिंतींच्या घरात सुरक्षित. तिला हवंय मोकळं आकाश तिचं, तिच्या हक्काच्या मालकीचं. तिला हवंय तिचं मोकळं आकाश तिच्या हक्काच्या मालकीचं. तिला हवं आहे तिचं अवकाश. यासाठी तिला जिंकायचं नाही, मात्र तिला हरायचंही नाही. तिला नकोय दरमहा अलगद हाती पडणारं धन. तिला नकोय दरमहा हाती पडणारं धन. तिला हवी आहे स्वकष्टाची कमाई. तिला हवी आहे स्वकष्टाची कमाई. काटेरी मार्ग असो वा खाच खळगे ते तिला अनुभवायचे. काटेरी मार्ग असो वा खाच खळगे ते तिला अनुभवायचे. तिची वाट तिलाच चालायची आहे. म्हणून तिला जिंकायचंही नाही आणि
हरायचंही नाही. करतात कुणीतरी तिच्यावर बाष्फळ विनोद, कधी सोडून देते ती तर कधी कीव येते तिला त्यांची. करतात कुणीतरी तिच्यावर बाष्फळ विनोद, कधी सोडून देते ती तर कधी कीव येते तिला त्यांची. पण त्यांच्यावर विनोद करण्याइतका वेळ घालवावा असंही वाटत नाही आणि तेवढा वेळही तिच्यापाशी नाही. तिला फक्त गाठायचे तिचं लक्ष्य, तिला फक्त गाठायचे तिचं लक्ष्य. म्हणूनच तिला जिंकायचंही नाही आणि तिला हरायचंही नाही. तिला हवंय इतरांच्या नजरेतलं माणूसपणाचं भान, तिला हवंय इतरांच्या नजरेतलं माणूसपणाचं भान, हवाय स्व अस्तित्वाचा मान, हवंय माणूसपणाचं भान, हवंय माणूसपणाचं भान. खरंच तिला हरायचंही नाही आणि तिला जिंकायचंही नाही. तिला हरायचंही नाही आणि तिला जिंकायचंही नाही. धन्यवाद. अगदी खरं आहे ज्योत्स्नाताई. तिला हवंय माणूसपणाचं भान. अगदी खरं आहे. ताराबाई शिंदे, मैलाचा दगड ठरेल असे त्यांचे कार्य आहे. स्त्री पुरुष तुलना ह्यासारख्या क्रांतिकारक पुस्तकाच्या त्या लेखिका. ताराबाईंनी व्यवस्थेमुळे स्त्रीला सोसावी लागणारी दुःख अतिशय स्पष्टपणे उघड केली. पुरुषप्रधान संस्थेवर त्यांनी झगझगीत प्रकाश टाकला. स्त्रियांची दुरावस्था नैसर्गिक दुर्बलतेने झालेली नसून ती समाजाच्या पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे झालेली आहे असं ताराबाईंनी खणखणीतपणे सांगितलं. आणि हे कधी तर 19व्या शतकाच्या अखेरीस. म्हणजे तो काळ आपण डोळ्यापुढे आणला तर हे ताराबाईंचं सगळं कार्य आहे ते किती महत्त्वाचं होतं आपल्यासाठी हे लक्षात येतं. आणि तो काळ त्यावेळेस त्यांचं व्यक्त होणं किती धाडसीपणाचं आहे हे लक्षात येतं. मी यानंतर आमंत्रित करते आपल्या ज्येष्ठ कवयित्री प्रभाताई सोनवणे यांना. त्याआधी त्यांचा परिचय करून देते. 1975 सालपासून सातत्याने लेखन करतायत प्रभाताई. काव्यशिल्प पुण्यातली काव्यशिल्प संस्थेच्या त्या माजी अध्यक्ष, रंगत संगत प्रतिष्ठानच्या माजी कार्याध्यक्ष, अनिकेत, जाईजुई, मृगचांदणी हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. अभिमानश्री दिवाळी अंकाच्या संपादक आणि फिरकी दिवाळी अंकाच्या कार्यकारी संपादक. अनेक गझल संमेलनं, अनेक कविता संमेलनं यासाठी त्यांना सन्माननीय निमंत्रित असतात प्रभाताई. त्यांना मिळालेले पुरस्कार कालिदास पुरस्कार, राष्ट्रगौरव पुरस्कार, मदर तेरेसा पुरस्कार, त्याचबरोबर शिवांजली साहित्य गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी प्रभाताई सन्मानित झालेले आहेत. प्रभाताई सोनवणे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप यांनी आयोजित केलेल्या दुर्गेच्या कविता या कवयित्री संमेलनात सादर करते माझी कविता उद्धार. उद्धार. पाचोळ्यासारखे दिशाहीन भटकताना, पाचोळ्यासारखे दिशाहीन भटकताना आज जाणवते आहे. पाचोळ्यासारखे दिशाहीन भटकताना आज जाणवते आहे. वादळ वाऱ्याशी संगत करतानाही, वादळ वाऱ्याशी संगत करतानाही असायलाच हवे असते मुक्कामाचे एक शाश्वत ठिकाण. असायलाच हवे असते मुक्कामाचे एक शाश्वत ठिकाण. तरी बरे झाले, तरी बरे झाले पाचोळा होणेच स्वीकारले. तरी बरे झाले पाचोळा होणेच स्वीकारले. 2-4 गिरका घेत, 2-4 गिरक्या घेत झाडाच्या सावलीतच विसावता आले. 2-4 गिरक्या घेत झाडाच्या सावलीतच विसावता आले. पाकोळीसारख्या जीवाला, पाकोळीसारख्या जीवाला उन्हाच्या झळा,
उन्हाच्या झळा आणि पावसाचे तडाखे सोसले नाहीत कधीच. पाकोळीसारख्या जीवाला उन्हाच्या झळा आणि पावसाचे तडाखे सोसले नाही कधीच, हेच बरे झाले. त्यांनी त्यांनी अहिल्यासारखे शिळा केले नाही, हे काय कमी झाले? त्यांनी अहिल्यासारखे शिळा केले नाही, हे काय कमी झाले? पाचोळा होऊन भिरभिरता तरी आले. पाचोळा होऊन भिरभिरता तरी आले. स्वतःचे उद्धार स्वतःलाच करून घेता आले. स्वतःचे उद्धार स्वतःलाच करून घेता आले. धन्यवाद. पाचोळा होऊन स्वतःचा उद्धार स्वतःला करून घेता आला. किती छान सांगितलं प्रभाताई तुम्ही. 19व्या शतकात अग्रमानाने ज्यांना वंदन करावं अशा सावित्रीबाई फुले. 19व्या शतकात परकीय सत्ता, विद्या, संस्कृती यांच्या संपर्काने देशभर जोरकस उठाव झाला होता आणि ज्ञानापासून वंचित असलेल्या बहुजन समाजाला दिशादर्शक ठरलेल्या महात्मा ज्योतिबांची खऱ्या अर्थाने वैचारिक सहधर्मचारिणी होत्या सावित्रीबाई फुले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेच्या पहिल्या अध्यापिका, समाजाची माता. या सावित्रीबाईंनी आपली, मित्र असं नेहमी म्हणते की आमची ह्या सगळ्या स्त्रियांची हरवलेली लेखणी सावित्रीबाईंनी सापडून परत आपल्या हातात दिली आहे. त्या सावित्रीबाईंना वंदन करून मी आमंत्रित करते अश्लेषा महाजन यांना. त्याआधी तिचा परिचय. अश्लेषा महाजन गेली 25 वर्षाहून खरी सातत्यानं मनस्वी कवयित्री असलेली सातत्यानं लेखन करते. आणि खरं इतकं सातत्यानं लेखन करणं तसं खरंच खूप कठीण गोष्ट असते. ती सातत्याने लेखन करते. आमच्या नवीन पिढीची ते आदर्श आहे. या क्षेत्रात ती 25हून वर्ष मुसाफिरी करते आहे. लेखिका, कवयित्री, कथालेखिका, ललित, वैचारिक लेखन, मुक्त पत्रकार, स्तंभलेखिका, संपादन, अनुवादक, अभिवचनाचे ती कार्यक्रम करते आणि स्वतः ती त्या अनेक कार्यक्रमांची निर्माती आहे, दिग्दर्शक आहे. अशी अश्लेषा महाजनचे 4 कविता संग्रह प्रकाशित आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन, विद्यावाणी या केंद्रांवरती तिचे कार्यक्रम होत असतात. 30हून अधिक पुस्तकं तिची प्रकाशित आहेत. मी आमंत्रित करते अश्लेषा महाजन. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कवी संमेलनामध्ये मी कवयित्री अश्लेषा महाजन माझी जीवंतिका ही कविता सादर करत आहे. जीवंतिका. मी पुन्हा पुन्हा जन्म देते भयाला. मी पुन्हा पुन्हा जन्म देते भयाला. भय अशाश्वताचं, निरर्थाचं, विसंगतीचं. भय अपेक्षाभंगाचं, उपेक्षेचं, एकाकी वैफल्याचं. मी कुरवाळते त्या भयाचं नवजात अंग. हुंगते त्याचं भुरभुरतं काळोख जावळ. पुसत राहते त्याचा कोवळा घाम ममत्वाने. अन करते त्याचा प्रतिपाळ अनिमिष नेत्रांनी. शिवाय मिरवतेही माझं पराभूत मातृत्व. मी पुन्हा पुन्हा जन्म देते भयाला. भय निर्मितीपूर्वीचं, निर्मितीच्या वेळचं आणि निर्मितीनंतरचं. आदिम प्रेरणेसारखं ते लुचत राहतं माझ्यातला रस. आटवतं माझं रक्त, घाम, माझं सर्वस्व.
आणि फोफावतं अवघ्या जन्मावर सर्व बाजूंनी अविश्रांत. मी पुन्हा पुन्हा जन्म देते भयाला. ओली बाळंतीण असतानाच भयाच्या पाठीवर त्याच्याच भावंडांचा, न्यूनगंडाचा, अगतिकतेचा, नैराश्याचा जन्म होतो. मी पुन्हा पुन्हा जन्म देते भयाला. मग पुन्हा निर्मितीपूर्वीच्या, निर्मितीच्या वेळच्या आणि निर्मितीनंतरच्या जीवघेण्या कळा आणि पुन्हा तीच काळोखी ओली मगरमिठी. पण त्या सुदृढ अंधाराला लेकुरवाळी मी जिवंतिकेप्रमाणे वात्सल्यानं जोजवत राहते. त्या घनघोर अंधार पोकळीतून एकदा तरी छोटीशी बाळसेदार निर्भयता जन्मावी म्हणून मी सटवाईची पूजा बांधते आणि स्वतःच निर्भय होते, स्वतःच निर्भय होते. आणि आता मी पुन्हा पुन्हा जन्म देते निर्भयतेला. नमस्कार. वा अश्लेषा, किती सुंदर. मी निर्भयतेची जन्मदात्रे. खूप सुंदर, खूप छान. तुझी कविता खरंच सुरेख होती. भारत स्त्रीरत्नांची खाण आहे. सरोजिनी नायडूंसारख्या ही क्रांतिकारक स्त्री. सरोजिनी नायडूंनी आपल्या मधुर आणि तितक्याच प्रभावशाली वाणीने देशाच्या कानाकोपऱ्यात गांधींचा संदेश पोहोचवला. स्त्री जीवनाला एक नवी दिशा दिली. स्वातंत्र्य संग्रामात उतरलेल्या विजयालक्ष्मी पंडित, अमृता कौर, कमलादेवी चट्टोपाध्याय अशा कितीतरी ज्ञात अज्ञात स्त्रियांनी स्वातंत्र्यवेदीवर बलिदान दिले. मी आमंत्रित करते गोव्याच्या अनुजा जोशी यांना, लेखनाची आवड असणाऱ्या, सुरेख काव्यलेखन करणाऱ्या अनुजा जोशी. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आयोजित या कवी संमेलनामध्ये मी गोव्याहून डॉक्टर अनुजा जोशी आपल्यासमोर माझी कविता ठेवते आहे. सोसण्याचा सोसबाई सोड ग, सोसण्याचा सोसबाई सोड ग, आसवांचा पूल आता तोड ग, असं आज मी समस्त स्त्री सखांना सांगू इच्छिते आहे. सोसण्याचा सोसबाई सोड ग, सोसण्याचा सोसबाई सोड ग, आसवांचा पूल आता तोड ग, सोसण्याचा सोसबाई सोड ग, आसवांचा पूल आता तोड ग, वाहते आहे नदी ही प्रांजळाच्या जीवनाची, वाहते आहे नदी ही प्रांजळाच्या जीवनाची, त्यात तारू हे धीराचे सोड ग, त्यात तारू हे धीराचे सोड ग, सोसण्याचा सोसबाई सोड ग, आसवांचा पूल आता तोड ग, कंटकाचे शल्य आहे या पथाला, या पथाला, कंटकाचे शल्य आहे या पथाला, या पथाला, पाय तू हळुवार त्याचा मोड ग, पाय तू हळुवार त्याचा मोड ग, सोसण्याचा सोसबाई सोड ग, आसवांचा पूल आता तोड ग, कागदावर रेखताना ज्ञान ओवी, ज्ञान ओवी,
बारा खडीती खोड ग सोसण्याचा सोसबाई सोड ग आसवांचा पुलाता तोड ग सोडते विणकाम नुसते रेशमाचे 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 सोडते विणकाम नुसते रेशमाचे रेशमाचे तू स्वतःशी एक धागा जोड ग तू स्वतःशी एक धागा जोड ग सोसण्याचा सोसबाई सोड ग आसवांचा पुलाता थोड ग. आणि शेवटचं आहे खूप महत्त्वाचं, आम्हा सगळ्या कवयित्रींच्या वतीनं मी समस्त स्त्री सख्यांना असं सांगू इच्छिते की रोज का त्या उंबऱ्याशी रंगरेषा रंगरेषा रोज का त्या उंबऱ्याशी काढीशी ग रंगरेषा तू तुझी आभाळ रेषा ओढ ग तू तुझी आभाळ रेषा ओढ ग सोसण्याचा सोसबाई सोड ग आसवांचा पुलाता तोड ग आसवांचा पुलाता तोड ग आसवांचा पुलाता तोड ग. धन्यवाद. वा अनुजा, सोसण्याचा सोसबाई सोड ग, किती सुरेख. सोसण्याचा सोसबाई सोड ग, हे जर आपण जेव्हा करू ना तेव्हा आपल्याला जगण्याचा आनंद मनमुराद घेता येईल. फक्त हा सोसण्याचा सोस सोडला पाहिजे. अगदी खरं आहे. पंडिता रमाबाई, स्वतःकडे माणूस म्हणून बघा हे सांगणाऱ्या पंडिता रमाबाई. बाह्य बदलातून स्त्री जीवन बदलणार नाही, तर ते बदलेल ते तुमच्यातलं सामर्थ्य जागृत झाल्यावर. आणि ते सामर्थ्य जागृत करायचं आपणच. मग तो खरा बदल होतो, तो स्त्री जीवनाचा तो बदल होईल. स्त्री धर्मनीती या त्यांच्या पुस्तकात त्यांनी धर्माची अगदी सोपी व्याख्या केली आहे. मनुष्य मात्रामध्ये बीज रूपाने किंवा पूर्ण रूपाने ज्या सत्सत विवेकी बुद्धी असते ना, त्याला अनुसरून जर आपण आचरण केलं तर तोच खरा धर्म. अशा सांगणाऱ्या पंडिता रमाबाईंना वंदन करून मी पुढची कवयित्री नूतन शेटे यांना आमंत्रित करते. नूतन शेटे मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि वृत्तबद्ध कविता आणि वृत्तबद्ध कविता ते बरोबर, म्हणजे वृत्तबद्ध कविता नूतनची अगदी सकस असतेच, त्याचबरोबर तिचा मुक्त छंदही तेवढाच सकस आहे. नूतन शेटे. नमस्कार, मी नूतन शेटे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे आयोजित दुर्गेच्या कविता या काव्यसंमेलनासाठी माझी एक कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे रुटीन. रुटीन. आवरलेलं घर आणि मी, आवरलेलं घर आणि मी दोघेही वाट पाहत असतो तुझी आणि तुझ्या शब्दांची. दोघेही वाट पाहत असतो तुझी आणि तुझ्या शब्दांची. तू येतोस, तू येतोस जेव्हा संध्याकाळ उतरते कौलावरून. सोबत दमलेला चेहरा आणि संपलेले शब्द. सोबत दमलेला चेहरा आणि संपलेले शब्द. घरही अधीर होते, घरही अधीर होते तुला पाहून दारात. उगाचच होते लगबग पंचेंद्रियांची. उगाचच निरखते चेहरा एकवार आरशात. स्वतःला समजावते आज बघेल तो. स्वतःला समजावते आज बघेल तो डोळ्यात. घेईल मिठीत आणि जाणवेल त्याला माझ्या आतुरतेचं गणित. त्यानं कधीच न सोडवलेलं. तू येतोस लेकरांकडे पाहून हसतोस. तू येतोस लेकराकडे पाहून हसतोस. फक्त मलाच कळतो उसना उत्साह. मी शोधू पाहते माझे गुंजभर अस्तित्व.
मी शोधून पाहते माझं गुंजभर अस्तित्व, पण मग जाणवतं माझ्यापेक्षा घरच समजूतदार आहे. न बोलता तुला सोफ्यावर बोलवते. तू डोळे मिटलेस की मुक्याने चोजावते. मग घर मला खुणावून सांगते, ताटं मांडा. बास झालं स्वतःच्या मनाचं कौतुक. मग घर मला खुणावून सांगते, बास झालं ताटं मांडा. बास झालं स्वतःच्या मनाचं कौतुक. मोकळ्या केसांचा आंबाडा बांधत मी पुन्हा एक वार तुझ्या नजरेत काही शोधू पाहते. मोकळ्या केसांचा आंबाडा बांधत मी पुन्हा एक वार तुझ्या नजरेत काही शोधू पाहते. लेकरू तुझ्याभोवती किलबिलत असतं. तुझी म्हातारी आई येऊन डॉक्टर काय म्हणाले ते सांगते. तू डोळे किलकिले करून ऐकतोस आणि पुन्हा होतोस घराच्या स्वाधीन. जेवताना सांगतोस शिण का आला, बँकेचे हप्ते, प्रमोशनची शक्यता. विचारतोस मी काय केले. मग यादी मिळते उद्याच्या कामांची. माझ्या मनातच राहते ती मिठी. थकलेलं शरीर मीही झोकून देते घराच्या स्वाधीन. थकलेलं शरीर मीही झोकून देते घराच्या स्वाधीन. आता चिमणा किलबिलाट झोपी जातो. आता चिमणा किलबिलाट झोपी जातो. आणि नवरा जागा असतो बायकोसाठी. आणि नवरा जागा असतो बायकोसाठी. आता डोळे दिसत नाहीत तुझे आणि माझेही. आता डोळे दिसत नाहीत तुझे आणि माझेही. घर आपल्या दोघांनाही मिठीत घेते. घर आपल्या दोघांनाही मिठीत घेते स्वतःच्या. घर आणि शब्द, घर आणि शब्द दोघेही निशब्द होतात. घर आणि शब्द दोघेही निशब्द होतात. एकाच शब्दात उसासा सोडतात. एकाच शब्दात उसासा सोडतात. रुटीन दुसरं काय. रुटीन दुसरं काय. धन्यवाद. वा नूतन, अतिशय सुरेख. रुटीन. आणि खरंच असंच आहे. घर जेव्हा दोघांना मिठीत घेतं तेव्हा ती निशब्दता अनुभवणं तो खरंच वेगळा अनुभव येतो. ती निशब्दता अनुभवणं. रमाबाई रानडे. स्त्रियांच्या मताधिकारासाठी यांनी प्रचंड झगडल्या, प्रचंड कार्य केलं यांनी त्यासाठी स्त्रियांना संघटित केलं. आणि ते काम स्त्रियांना संघटित करणं तितकं सोपं नाही आहे. त्यांनी या सेवा सदन संस्थेच्या संस्थापक आणि 1904 साली भारत महिला परिषदेची स्थापना झाली. त्या परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा रमाबाई रानडे. आणि देशाचे कल्याण हे पुरुष आणि स्त्री या दोघांवर अवलंबून असतं हे त्यांनी वारंवार बोलून दाखवलं. त्या रमाबाई रानडेंना वंदन करून मी आमंत्रित करते जान्हवी जोशी यांना. त्यांचा परिचय. जान्हवी जोशी व्यवसायाने वकील आणि सातारा आकाशवाणी केंद्रावर हंगामी उद्घोषिका म्हणून त्या कार्यरत आहेत. जान्हवी जोशी. नमस्कार. मराठी साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुर्गेच्या कविता या काव्यसंमेलनामध्ये साताऱ्याहून मी ॲडव्होकेट जान्हवी जोशी माझी स्वरचित कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे किती दिवस अजून. मी दुर्गा, मी अंबिका, मी कालिका, मी चंडिका, मी महागौरी, मी मर्दानी, मी कात्यायनी, मी रणरागिणी. मी दुर्गा, मी अंबिका, मी कालिका, मी चंडिका, मी महागौरी, मी मर्दानी, मी कात्यायनी, मी रणरागिणी. किती दिवस अजून देव्हाऱ्यातच राहायचंय, हिऱ्याच्या कोंदणात किती दिवस सजायचंय. किती दिवस अजून देव्हाऱ्यातच राहायचंय, हिऱ्याच्या कोंदणात किती दिवस सजायचंय. अंगणातली तुळस, देव्हाऱ्याचा कळस, संस्कारांची दूत अन वात्सल्याची मूरत. अंगणातली तुळस, देव्हाऱ्याचा कळस, संस्कारांची दूत
वात्सल्याचे मुहूर्त, हे सारं सारं ठीकच ग, पण तेच 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 किती दिवस ऐकायचंय, हिऱ्याच्या कोंदणात किती दिवस सजायचे. ज्ञान विज्ञान साहित्य कला सारं सारं तुला जिंकायचंय. ज्ञान विज्ञान साहित्य कला सारं सारं तुला जिंकायचंय, पण भोवतीच्या मंथरा कैकई आणि आनंदीचं कसं काय करायचंय. किती दिवस उगाचच सरस्वती म्हणून मिरवायचंय, हिऱ्याच्या कोंदणात किती दिवस सजायचे. सारं काही आलबेल असता, कधीतरी कुठेतरी काहीतरी बिनसायचे. सारं काही आलबेल असता, कधीतरी कुठेतरी काहीतरी बिनसायचे. एक आर्त किंकाळी आणि गुदमरलेले श्वास, पुन्हा नव्याने घोषणा आणि मोर्चांचं ओझं व्हायचंय. किती दिवस उगाचच रण रागिणी म्हणून मिरवायचे, हिऱ्याच्या कोंदणात किती दिवस सजायचे. अन्याय फक्त तुझ्यावर हाच तुझा संतत सूर, अन्याय फक्त तुझ्यावर हाच तुझा संतत सूर. डोळे नीट उघडून बघ, शोषितांचा दिसेल पूर. किती दिवस उगाचच मर्दानी म्हणून मिरवायचे, हिऱ्याच्या कोंदणात किती दिवस सजायचे. बास झाल्या आरत्या आता, नको ऐकू स्तुती कवन. बास झाल्या आरत्या आता, नको ऐकू स्तुती कवन. कवाड उघडून बाहेर ये, पिसासारखं होईल मन. आपल्याच सुरात आपल्याच तालात जीवन गाणं गायचंय. आपल्याच सुरात आपल्याच तालात जीवन गाणं गायचंय, नाहीतर देव पण पेलता पेलता आयुष्य उडून जायचं. आपल्याच सुरात आपल्याच तालात जीवन गाणं गायचं, नाहीतर देव पण पेलता पेलता आयुष्य उडून जायचं. किती दिवस स्वतःलाच देव्हाऱ्यात पाहायचंय, हिऱ्याच्या कोंदणात किती दिवस सजवायचे. हिऱ्याच्या कोंदणात किती दिवस सजवायचे. धन्यवाद. वा जान्हवी, आपलं गाणं आपणच गायचं, अतिशय सुरेख. आणि अगदी बरोबर म्हणालीस की डोळे नीट उघडून बघ, शोषितांचा दिसेल पूर. आणि आपण हे डोळे नीट उघडून बघायलाच विसरतो, म्हणूनच असं होतं की आपल्याला काहीच दिसत नाही, आपल्यापुरतंच आपण बघत बसतो. ताराबाई मोडक. साक्षर असणं म्हणजे शिक्षित असणं, सुशिक्षित असणं असं नव्हे, तर त्यातनं आपण काय शिकतो, त्यातनं आपल्याला काय ज्ञान प्राप्त होतं, ते खरं शिक्षण. आणि ताराबाई असंही म्हणतात की तुम्हाला जर आत्मपरीक्षण करायचं असेल, तर तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात हे सगळं विसरून मग स्वतःकडे त्रयस्थ म्हणून बघा. मग तुमचं आत्मपरीक्षण सकस होईल, सुरेख होईल. आणि ताराबाई मोडक महाराष्ट्रातल्या बालशिक्षण चळवळीच्या प्रणेत्या. मुलांच्या शिक्षण क्षेत्रात त्यांचे काम पायाभूत आहे. बाईंनी त्यांचे सर्व आयुष्य शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले होते. ताराबाईंना वंदन करून मी आमंत्रित करते कविता क्षीरसागर यांना. कविता क्षीरसागरांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. पुणे आकाशवाणीवर त्यांचे कार्यक्रम होतात कवितेचे. त्या उत्तम गझलकार आहेत, कवयित्री आहेत. त्याचबरोबर मासिकातून, दिवाळी अंकातून त्यांचं साहित्य प्रकाशित होत असतं. जन्मकवितेचा, गंधकोपी, अंतस्वर हे त्यांचे 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत. सांगू काही हा तिचा बालकविता संग्रह प्रकाशित आहे. कविता क्षीरसागर. नमस्कार, मी कविता क्षीरसागर. साहित्यदीप प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांनी आयोजित केलेल्या दुर्गेच्या कविता या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. यामध्ये माझी एक मी रचना सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे मुखवटा. चेहऱ्यावर सतत वागवत असते एक मुखवटा.
चेहऱ्यावर सतत वागवत असते एक मुखवटा शांतपणाचा, समंजसतेचा, सोशिकपणाचा, त्यागाचा. पण कधी कधी वाटतं सरळ काढून फेकून द्यावा हा मुखवटा लांबवर कुठेतरी. कधी कधी वाटतं सरळ काढून फेकून द्यावा हा मुखवटा लांबवर कुठेतरी, आणि आपणही जगावं बेबंद बेफाम तुझ्यासारखं. होणाऱ्या परिणामांची जराही तमा न बाळगता एक दिवस तरी जगावं मनापासून खरंखुरं. होणाऱ्या परिणामांची जराही तमा न बाळगता एक दिवस तरी जगावं मनापासून खरंखुरं. जेव्हा चेहऱ्यावरचा मुखवटा मी काढू लागते तेव्हा लक्षात येतं की तोच आता बनलाय चेहरा. तोच आता बनलाय चेहरा, इतका बेमालूम मिसळलाय की तो जर काढला तर मग अस्तित्वच उरणार नाही या देहाला. अस्तित्वच उरणार नाही या देहाला. धन्यवाद. वा कविता, सुरेख मुखवटा. मुखवटाच बनलाय चेहरा. अगदी खरंय. बदलती जीवनशैली, बदलता काळ, त्याच्याबरोबर आपला मुखवटाच आपला चेहरा कधी बनला तेच आपल्याला कळलं नाही. अतिशय सुरेख. दुर्गाबाई भागवत. माणसात मिसळलेल्या कलेच्या, संस्कृतीच्या उपासक, अभ्यासक, आदिवासी संस्कृतीच्या चैतन्याशी, मुक्तपणाशी त्या जोडलेल्या होत्या. दुर्गाबाई मुक्तपणाचीच पाठराखण करत होत्या आणि त्यातूनच, या मुक्तपणातून, किंवा जेव्हा आपण दुर्गाबाईंची पुस्तकं वाचतो त्यावेळेस आपणच तिथे जाऊन येतो. इतकं सुंदर त्यांचं लिखाण आणि ते आहे दुर्गाबाईंचं. त्या पुस्तकं वाचताना तो मुक्तपणा झिरपतो आपल्यामध्येच. आणि या दुर्गाबाई मुक्ततेचा, स्वतंत्रतेचा, निर्भयतेचा आविष्कार होत्या. दुर्गाबाईंना वंदन करून मी आमंत्रित करते चंचल काळे यांना. चंचल काळे साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे या संस्थेच्या कोषाध्यक्ष आहेत. नक्षत्राची वीण, मनाच्या किनारी हे 2 कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. पुणे आकाशवाणीवर त्यांचे कवितेचे सातत्याने कार्यक्रम होत असतात. दिवाळी अंकातून कथा, कविता, मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत. समरसता मंच आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत त्यांना सूत्रसंचालनाचे त्या स्पर्धेमध्ये त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला होता. ज्येष्ठ कवयित्री विमलताई लिमये यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा, काव्यक्षेत्रात काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. मनस्विनी पुरस्कार तो त्यांना प्राप्त झालेला आहे. चंचल काळे. नमस्कार. साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कवी संमेलनामध्ये मी चंचल काळे माझी एक रचना सादर करते आहे. शीर्षक आहे तेजशलाका. त्या नयनामधले स्वप्न सांडले नाही, ती हृदयामधले शल्य बोलली नाही. त्या नयनामधले स्वप्न सांडले नाही, ती हृदयामधले शल्य बोलली नाही. धडपडली तेव्हा हात तिने मागितला, धडपडली तेव्हा हात तिने मागितला. गवसला परी तो समर्थ नाही ठरला. तो अर्ध्यावरती विसरून गेला साथ, तो अर्ध्यावरती विसरून गेला साथ. ती तेजशलाका पडून अंधारात, ती तेजशलाका पडून अंधारात. तू तेजशलाका, तू तेजशलाका दिले आठवून कोणी, तू तेजशलाका दिले आठवून कोणी. त्या अंधारातून ज्वाला ये उसळुनी, त्या अंधारातून ज्वाला ये उसळुनी. धडपडून उभी ती शल्य झाकुनी उरी,
धडपडून उभी ती शल्य झाकुनी उरी, डोळ्यात साठवून व्याकुळ स्वप्ने सारी, डोळ्यात साठवून व्याकुळ स्वप्ने सारी. हातात घेतला नाही कुणाचा हात, हातात घेतला नाही कुणाचा हात, ती म्हणे एकटी लढेन मी दिनरात, ती म्हणे एकटी लढेन मी दिनरात. देईन फेकुनी जखम मनी जपलेली, देईन फेकुनी जखम मनी जपलेली, पण खरी करीन ती स्वप्ने साठवलेली, अन खरी करीन ती स्वप्ने साठवलेली, अन खरी करीन ती स्वप्ने साठवलेली. धन्यवाद. वा चंचल, ती म्हणे एकटी लढेन मी दिनरात. खरंय, आपणच आपल्याला हा विश्वास द्यायचा, एकटी लढेन मी दिनरात आणि माझी स्वप्न पूर्ण करेन. पुढच्या दुर्गा इरावती कर्वे. इरावती कर्वे. इरावतीबाईंनी स्वातंत्र्य, समता, न्याय याचे सुरेख विवेचन केले आहे आणि ते मोठे लक्षणीय आहे. इरावतीबाईंनी मातृसत्ता आणि पितृसत्ता याचे स्वरूप आणि गुणदोष तपासले होते. ते यासाठी की सामाजिक स्थैर्य आणि स्वातंत्र्य याच्या संदर्भात मातृसत्ता आणि पितृसत्तेचा विचार करूनच त्यांनी यामुळेच सामाजिक स्थैर्य प्राप्त होईल आणि स्वातंत्र्य मिळेल समाजाला. म्हणूनच मातृसत्ता आणि पितृसत्ता या दोन्हींचा विचार करून त्यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय याचं विवेचन केलं. इरावतीबाईंचे विचार सामाजिक भान वाढवण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. इरावतीबाईंना मी वंदन करून पुढच्या कवयित्रीला निमंत्रित करते. मनीषा पाटील. मनीषा पाटील देशिंग हरोलीच्या अभिव्यक्ती साहित्य प्रतिष्ठानच्या संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. अग्रणी साहित्य प्रतिष्ठानच्या कार्यवाह आहेत. चारुता सागर प्रतिष्ठान कवठे महाकाळच्या त्या संचालिका आहेत आणि बडोदे येथे झालेल्या 92व्या अखिल भारतीय संमेलनात त्या निमंत्रित कवयित्री होत्या. पायवाटेवरील दिवे, माती विश्व हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. विचार मंथन हा त्यांचा भाषण संग्रह प्रकाशित आहे. प्रकाश वाटा या स्मरणिकेचे त्यांनी संपादन केले आहे. शैला सायनाकर पुरस्कार, शिवार साहित्य पुरस्कार, नरेंद्र विद्यापीठ कोल्हापूरचा डॉक्टर न देशपांडे पुरस्कार, इस्लामपूरचा महाकवी कालिदास पुरस्कार, नाशिकचा वामनदादा कर्डक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. सांगलीच्या मनीषा पाटील. रसिक हो नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे आयोजित कवी संमेलनात मी मनीषा पाटील माझी कविता सादर करते. कवितेचं नाव आहे बाई समजून घेताना. सोपं नसतं बाई समजून घेणं, त्यासाठी असावा लागतो पदर न कळत आसवे टिपणारा. सोपं नसतं बाई समजून घेणं, त्यासाठी असावा लागतो पदर न कळत आसवे टिपणारा. नसतं सुंदरबाई पण जाहिरातीत दाखवितात तसं, नसतं सुंदरबाई पण जाहिरातीत दाखवितात तसं. रापलेली बोटं टाचेच्या भेगा देत असतात साक्ष तिच्या उन्हाळ्यांची. रापलेली बोटं टाचेच्या भेगा देत असतात साक्ष तिच्या उन्हाळ्यांची. मनाच्या शिवेवर अभावाने सचतो तिच्या स्वप्नांचा घरोबा. मनाच्या शिवेवर अभावाने सचतो तिच्या स्वप्नांचा घरोबा. ऋतू पकडता आले नाहीत तरी ती धावत राहते जगण्याच्या मागे. ऋतू पकडता आले नाहीत तरी ती धावत राहते जगण्याच्या मागे. बाई समजून घ्यायला उतरावं लागतं खोल डोहात.
बाई समजून घ्यायला उतरावं लागतं खोलढो हात. धुंडाळावा लागतो तळ तिच्या मनाचा. धुंडाळावा लागतो तळ तिच्या मनाचा. खोदावी लागते विहीर तिचे उमाळे जपणारी. खोदावी लागते विहीर तिचे उमाळे जपणारी. तरच कळतो तिचा प्रवास या आदिम वाटेवरचा. तरच कळतो तिचा प्रवास या आदिम वाटेवरचा. आणि तिचा श्वास या निर्वात पोकळीतला. तिचा श्वास या निर्वात पोकळीतला. तिचा श्वास या निर्वात पोकळीतला. धन्यवाद. मनीषा, तुम्ही जाहिरातीतली ती आणि वास्तवातली ती यांच्या मनात उतरण्यासाठी, तिला समजून घेण्यासाठी तिच्या मनात उतरायचं, हे अतिशय सुरेखपणे कवितेत मांडलं आहे. पुढची दुर्गा रुकैया हुसेन. रुकैया हुसेन मुस्लिम मुलींच्या शिक्षणासाठी तिने शाळा उघडली. 1880 सालचा जन्म आणि 1932 साली यांचा मृत्यू झाला. या विचारवंत स्त्रीचा हा जो काळ आहे तिच्या जगण्याचा, तिचा तो काळ कृतिशील बंडखोरी करण्यातच गेला. नुसती ती कृतिशील बंडखोर होती ती. मुस्लिम मुलींच्या शिक्षणाचा पाया घालणाऱ्या रुकैया हुसेनला वंदन करून मी आमंत्रित करतेय प्रतिभा जगदाळे यांना. प्रतिभाताईंचे भावनांच्या हिंदोळ्यावर अनुबंध हे ललित गद्यसंग्रह प्रकाशित आहेत. मिश्किली हा विनोदी लेखसंग्रह प्रकाशित आहे. भावरंग हा काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. प्रतिभा जगदाळे. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्य दीप प्रतिष्ठान पुणे आयोजित कवी संमेलनात मी सौ प्रतिभा पद्माकर जगदाळे एक कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे तुझी रूपे अनेक. विश्वामध्ये असे तुझी, विश्वामध्ये असे तुझी जात फक्त एक. विश्वामध्ये असे तुझी जात फक्त एक. तुझ्यामध्ये दिसती तुझी रूपे अनेक. तुझ्यामध्ये दिसती तुझी रूपे अनेक. रानामध्ये राबशी तू, रानामध्ये राबशी तू सख्याच्या साथीत. रानामध्ये राबशी तू सख्याच्या साथीत. सराईत हात फिरे वेगात मातीत. सराईत हात फिरे वेगात मातीत. हाताची ती उब तुझ्या, हाताची ती उब तुझ्या जाणे काळी आई. हाताची ती उब तुझ्या जाणे काळी आई. रानीडवरून पीक वारे माप येई. रानीडवरून पीक वारे माप येई. अविरत परिश्रम, अविरत परिश्रम होई डोळे झाक. अविरत परिश्रम होई डोळे झाक. तुझ्यामध्ये दिसती तुझी रूपे अनेक. विश्वामध्ये असे तुझी जात फक्त एक. तुझ्यामध्ये दिसे तुझी रूपे अनेक. सानुल्याची बोटे, सानुल्याची बोटे धरून या हाती. सानुल्याची बोटे धरून या हाती. गम भन गिरविते पुन्हा पुन्हा किती. गम भन गिरविते पुन्हा पुन्हा किती. दिसत असे यशाची त्याच्या, दिसत असे यशाची त्याच्या कमानती चढी. गुरु होऊन या नवी घडविली पिढी. गुरु होऊन या नवी घडविली पिढी. साहिले कष्ट किती, साहिले कष्ट किती तरी सारी कामे चोख. साहिले कष्ट किती तरी सारी कामे चोख. तुझ्यामध्ये दिसती तुझी रूपे अनेक. विश्वामध्ये असे तुझी जात फक्त एक. तुझ्यामध्ये दिसती तुझी रूपे अनेक. चोहीकडे उमटली, चोहीकडे उमटली छाप कर्तृत्वाची. चोहीकडे उमटली छाप कर्तृत्वाची. जगा दाखविली जादू तुझ्या सामर्थ्याची. जगा दाखविली जादू तुझ्या सामर्थ्याची. त्रिखंडात चालले आता, त्रिखंडात चालले आता तुझी मुसाफिरी. त्रिखंडात चालले आता तुझी मुसाफिरी. नजर घारीची परी बाळाकडे घरी. नजर घारीची परी बाळाकडे घरी.
अष्टभुजा असशी तू, अष्टभुजा असशी तू, तुझी सारी कामे नेक, अष्टभुजा असशी तू, तुझी सारी कामे नेक, तुझ्यामध्ये दिसती तुझी रूपे अनेक, विश्वामध्ये असे तुझी जात फक्त एक, विश्वामध्ये असे तुझी जात फक्त एक, तुझ्यामध्ये दिसती तुझी रूपे अनेक. धन्यवाद. प्रतिभाताई, तुम्ही स्त्रीची अनेक रूपं उलगडून दाखवलेत. त्रिखंडात फिरते ती, तरी तिचे लक्ष घारीसारखे बाळाकडेच. अतिशय सुरेख. आज आपण म्हणजे मला जितका शक्य होता या दुर्गांचा आढावा घेणं, जे आपल्या समाजासाठी दीपस्तंभ आहेत, त्यांचा म्हणजे अनेक जणी आहेत, पण त्यातल्या सगळ्यांचाच आढावा नाही घेता आला. या सगळ्या म्हणजे आपल्या ज्ञात अज्ञात आपल्याला माहीत असलेल्या सगळ्या दुर्गा, त्यांना आज आपण वंदन करूयात. वेगवेगळ्या क्षेत्रातून समाजाला श्रीमंत करणाऱ्या व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहेत, होतं आणि आहेही. इरावती कर्वे, गोदावरी परुळेकर, शांताबाई शेळके, इंदिरा संत, सरोजिनी बाबर, अरुणा ढेरे, निलिमाताई गुंडी, अश्विनीताई धोंगडे, बहिणाबाई चौधरी, आनंदीबाई शिर्के, कुसुमावती देशपांडे, लता मंगेशकर, आशा भोसले, कल्पना चावला, इंदिरा गांधी, किरण बेदी, अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया आहेत की ज्यांच्यामुळे समाज श्रीमंत झालेला आहे. आणि आज खूपच थोड्या स्त्रियांना आपण ह्या कार्यक्रमातून मोजक्याच स्त्रियांना वंदन करू शकले. हा खरं मला खेदाची गोष्ट आहे की सगळ्यांची नावं नाही किंवा सगळ्यांना नाही समाविष्ट करून घेता आलं. खूप जणी आहेत अशा. तरी एक प्रातिनिधिक स्वरूपाच्या मी काही जणींना घेतलं ज्या दीपस्तंभ आहेत आपल्यासाठी. आणि अशा अनेक जणी दीपस्तंभ आहेत. आपली मावशी आपली दीपस्तंभ असेल, आपली आजी असेल, आई असेल, ताई असेल, असे अनेक दीपस्तंभ आपल्या भोवती होते, आहेत आणि असणार आहेत. ह्या सगळ्या दुर्गांना वंदन करून मी आमंत्रित करते रसिका देशमुख यांना. रसिका देशमुख औरंगाबादून आहेत, औरंगाबादच्या रसिका देशमुख. रसिकाताई मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. श्रावण सरी, रंग गवसलेल्या शब्दांचे, नात्यांच्या तळ्यात मळ्यात, पपन गाणे, मिठ्ठू गाणे हे कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. आल्हाद, आई, बुलबुलचं घरटं ह्या किशोर कादंबरी सहित त्यांची एकूण ही, आणि त्याचबरोबर त्यांना 50 मानाचे पुरस्कार प्राप्त आहेत. अशा रसिकाताई देशमुखांना मी निमंत्रित करते आणि ही आपली सांगतेची कविता आहे. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कवी संमेलनात मी रसिका देशमुख औरंगाबाद माझी एक कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे तळ्यात मळ्यात. आता फार झालं तळ्यात मळ्यात अडकून बसणं मोहमयी जाळ्यात. आता फार झालं तळ्यात मळ्यात अडकून बसणं मोहमयी जाळ्यात. पुरे झालं आता प्रवाहात पोहणं, भोऱ्याच्या तालात गरगर फिरणं. वारा हल्ला की आपणही हल्लं, वारा हल्ला की आपणही हलणं. दुसऱ्याच्या तालावर डुल डुल डुलणं. उसणं घेऊन फिरायचं गाणं. अजून किती दिस गायचं गळ्यात. आता फार झालं तळ्यात मळ्यात अडकून बसणं मोहमयी जाळ्यात. मारावी झेप मनातून घेत पंखात भरारी. मारावी झेप मनातून घेत पंखात भरारी. बळ येतं आपोआप नको फिरणं माघारी. भूतकाळात रमून मिळतं काय, भूतकाळात रमून मिळतं काय. हलवावे लागतात आपलेच हातपाय. डोळे उघडे ठेवून बघायला शिकता. क्षितिज दिसेल मग आपोआप पुढ्यात. आता फार झालं तळ्यात मळ्यात अडकून बसणं मोहमयी जाळ्यात.
थंडगार शब्दांनी नाही आता गोठायचं, थंडगार शब्दांनी नाही आता गोठायचं, वेदनेच्या स्वरांना नाही पुन्हा पुन्हा घोटायचं. ताल जरा बिघडला तर तोलानी सावरायचा, ताल जरा बिघडला तर तोलानी सावरायचा. आपणच मांडलेला पसारा जरासा आवरायचा. नको भुलावण आता, नको भारावून जाणे, नको सुख मोजणे माशा तनतोळ्यात. आता फार झालं तळ्यात मळ्यात अडकून बसणं मोहमयी जाळ्यात, अडकून बसणं मोहमयी जाळ्यात. धन्यवाद. नमस्कार. आज महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेला दुर्गेच्या कविता हा कार्यक्रम, हे संमेलन आपल्या सर्वांच्या उपस्थितीने खूप छान पार पडले. आणि आज मला या सुंदर सोहळ्याचं, या छान संमेलनाचं सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मीही खूप आभारी आहे. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.